लाडकी बहीण योजना मोठी आनंदाची बातमी। आज 4 वाजता पैसे खात्यात, रेशन कार्ड असेल तर पैसे लगेच येणार। 21 रुपये वाटप, नवीन यादी सुरू झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी एक घोषणा सुद्धा झालेली आहे। काय म्हणाले आहेत ते, लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार, किती मिळणार, हे सगळे त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं आहे। सोबत अदिती तटकरे मॅडम यांनी खूप महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी, मोठी खुशखबर आता लाडक्या बहिणींना दिलेली आहेत। आज जे वाटप होणार आहे ते 12 जिल्हे 10 बँकेतच होणार आहे। बघा ते कोणते असणार, पोस्टात पैसे येणार का नाही, आता इथं सुद्धा एक सगळ्यात मोठी खबर आहे ते आपण बघणार आहोत। बघा आदिती तटकरे मॅडम यांनी काय म्हणाले आहेत, बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही। आदिती तटकरे मॅडम यांनी सगळ्यात महत्त्वाचा खुलासा केलेला आहे। भरपूर लाडक्या चिंतित होत्या की बहिणी की आम्ही आता जर आमची पडताळणी झाली आणि आम्ही जर त्याच्यामध्ये बाद झालो तर असं सगळीकडे चालू होतं की पैसे वापस घेणार, बरोबर वसुली होणार, परंतु अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही कोणाचाही लाभ परत घेतला जाणार नाही, कोणाकडून पैसे आम्ही घेतले जाणार नाही। जेवढे पैसे दिले तेवढे आता दिले, परंतु त्यांचा आता इथं बघा त्यांनी परत काय म्हणाले आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासूनच सन्मान निधी वितरित केला जाणार नाही। म्हणजे आता तुम्हाला जर तुम्ही अपात्र ठरलात तर जानेवारीचा हप्ताही येणार नाही। जरी समजा तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला असेल, परंतु आता जर तुम्ही चौकशी चालू आहे आणि आता जर तुम्हाला तिथं हप्ता आला नाही फेब्रुवारीचा, तर समजून घ्या की तुम्हाला आता तुम्ही अर्जामध्ये बाद झालेला आहात। काय कारण आहेत त्यांनी स्वतः सांगितलेले आहेत ते आपण सुद्धा व्हिडिओच्याद्वारे बघणार आहोत। त्यांनी व्हिडिओमध्ये काय सांगितलं आपण ते पण बघणार आहोत। परंतु बघा जर तुम्हाला आता फेब्रुवारीचा हप्ता येत नसेल तर तुम्हाला एकच सगळ्यात महत्त्वाचं सांगणं आहे की तुम्ही आता ह्या लाडकी बहीण योजनेतून बाद झालेला आहात, कारण काही महत्त्वाच्या अटीमधून तुम्ही बसत नाहीत। त्यामुळं बघा लाभार्थीच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही असं त्यांनी म्हणलेलं आहे। म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंतची जी रक्कम आहे 2024 ते डिसेंबर पर्यंत दिलेली, मागच्या महिन्यातले 6 महिन्याचे जे काय पैसे दिलेले आहेत ती देण्यात आलेली रक्कम, लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यायची आहे। त्यामुळे लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतंय की आता आपण अपात्र ठरलेलो आहोत किंवा आपण अपात्रच आहोत तरी पण आपण लाभ घेतलेला आहे, तर तुमची रक्कम वापस घेतली जाणार नाही। परंतु तुम्हाला आता फेब्रुवारीपासूनचे पुढचे जे हप्ते आहेत, फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता तुम्हाला येणार नाही। बघा त्याच्यामध्ये स्वतः आदिती तटकरे मॅडम काय म्हणालेत आपण तेच आता जाणून घेणार आहोत। बघा काय म्हणालेत आदिती तटकरे मॅडम, स्वतः तुम्ही इथं बघू शकताय। लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेले असतील त्यांनी त्या ठिकाणी काही ऍप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत। त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी 2 वेळा अर्ज दाखल केले होते किंवा 2-3 वेळा अर्ज दाखल केले होते, अशा काही तक्रारी आल्या होत्या। साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनही सुरू केलं, पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे। काही आम्हाला गेल्या महिन्यात सुद्धा प्राप्त झाले। बघा स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की आता ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यामध्ये काय नियम होते त्यांनी स्वतः सांगितलंय की ज्यांच्याकडे 4 चाकी होतं, ज्यांच्याकडे उत्पन्न वाढलेलं आहे, अशा ज्या बहिणी आहेत अशा बहिणींना आता अर्ज पडताळणीमध्ये पुढे हप्ते येणार नाहीत। एवढंच काय तर आता स्वतःहून जवळपास जर आपण बघितलं तर पुणे जिल्हा, मुंबई जिल्हा इथून जवळपास आपण जर बघितलं तर 30 ते 40 हजार लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज केलेले आहेत की आम्हाला इथून पुढचा हप्ता नको आहे, कारण RTO कामाला लागलेला आहे। RTO स्वतः तिथं आता यादी काढत आहे आणि महिला व बालकल्याण विभागाला पाठवत आहे की कोणाच्या घरी 4 चाकी वाहन आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला हे 2 डॉक्युमेंट जे आहेत ते 2 डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहेत। जर अर्ज पडताळणी झाली तर तुम्हाला हे 2 डॉक्युमेंट सुद्धा देणं खूप महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला तिथून पुढचे हप्ते जे आहेत ते चालू राहतील। म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता येईल मार्चचा, आणि एकदा जर तुमची अर्ज पडताळणी झाली की तुम्हाला पुढचे 5 वर्ष तर फिक्स ही योजना तर चालणारच आहे। जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत हे म्हणलेले आहेत की आम्ही बंद करणार नाही आहोत। तर हे 2 डॉक्युमेंट कुठले आहेत बघा, पहिलं डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा। मी आत्ताच तुम्हाला सांगतोय 2025-26चा की आता जे चालू वर्ष आहे 2025चा तो उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढून ठेवा। उत्पन्नाचा दाखला याच्यासाठी काढून ठेवा कारण सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे उत्पन्नाचा दाखला आहे। जर तुमचं उत्पन्नच 2.5 लाखापेक्षा 2.5 लाखापर्यंत त्यांना दिसलं तर कुठलंही तुम्हाला तिथं बाद करण्याची काहीच तिथं गरज नाही, कारण उत्पन्न सगळ्यात महत्त्वाचं आहे।
दुसरं म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी असणं. जर तुमच्याकडे 4 चाकी असेल तर मात्र तुम्हाला तिथं काहीच करता येणार नाही, कारण भरपूर लाडक्या बहिणींकडे 4 व्हीलर असल्यामुळं त्यांना RTO काय करताय सांगतोय. RTO स्वतः तिथं डेटा लाडक्या बहिणींना देत आहे. महिला व बालविकास जे विभाग आहे त्या विभागाला ते देत आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींचं तिथं हे आहे 4 चाकी गाडी आहे त्यांना आता तिथं काहीच करता येणार नाही, कारण RTO कडून डायरेक्ट डेटा महिला व बालकल्याण विभागाला जाऊन ते तुमचं नाव डायरेक्ट काढलं जात आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंच विचारपूस केली जाणार नाही, कारण तुमच्याकडे ऑलरेडी 4 चाकी आहे तरी सुद्धा तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत आहेत असं समजून आल्यानंतर तुमचं कुठलंही तिथं चालणारच नाही, कारण ते ऑटोमॅटिकच नाव ऑनलाईन पद्धतीनेच काढून टाकलं जाणार आहे. अंगणवाडी का सेविका स्वतः तुमच्या घरी येऊन ह्या चौकशी करण्यात येतील. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सगळे डॉक्युमेंट ठेवायचे आहेत. पहिले 4 चाकी असेल तर नसेल वापरात तुम्ही तर विकून टाका, किंवा जर तुमचं स्क्रॅप झालेलं असेल तर तिला स्क्रॅपला देऊन टाका आणि तुमच्या नावानं गाडी हटवून टाका, कारण विनाकारण ठेवण्यात काही पॉईंट नाही, कारण तुमची योजना आहेत त्या पण बंद होणार आहे. जर लागत असेल तर मात्र तुम्हाला तिथं काहीच पर्याय उरणार नाही. दुसरं म्हणजे तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीला लागला असेल आता या मागच्या 2-3 महिन्यात तर तरी सुद्धा तुमचं बंद होणार आहे. कुणाचे इन्कम वाढवून तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल, घरातलं कुणीही असू द्या, तरीही तुमचा लाभ आता इथं वितरित केला जाणार नाही. याच्या व्यतिरिक्त ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींची यादीमध्ये ही नावं असणार आहेत. लक्षात आलं. जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला खुशखबर आहे, तुमच्या खात्यात 100% पैसे फेब्रुवारीच काय इथून पुढचे जे 5 वर्ष आहेत ते 5 वर्षाची जी काही यादी आहे त्या यादीच्या लाभार्थीच्या यादीमध्ये तुमचं नाव हे 100% तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 100% तुमचं नाव या यादीत येणारच जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल. आणि ते 2 डॉक्युमेंट हे 2 ते 3 डॉक्युमेंट आहे ते तयार ठेवा, म्हणजे जसे अधिकारी घरी येतील पडताळणीला तसं तुम्ही डायरेक्ट दाखवा, हे माझं उत्पन्नाचा दाखला, हे माझं रेशन कार्ड. आता रेशन कार्ड बघा, भरपूर लाडक्या बहिणीचं रेशन कार्ड सुद्धा अपडेट नाहीये. जर तुम्ही आता बघितलं तर जवळपास जर आपण बघितलं तर 10,500 हे तर बघितलं तुम्ही 10,500 आतापर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंतचे हप्ते मिळालेले आहेत भरपूर लाडक्या बहिणींना, हे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत 1500 रुपये. परंतु तुमचं उत्पन्न जरी दाखला असेल, सगळं जरी क्लिअर असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत जर तुमचं रेशन कार्ड अपडेट नसेल तर. रेशन कार्डमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही तिथं लाभार्थीच नाहीत, कारण तुमच्याकडे काय पुरावा आहे की तुम्ही या कुटुंबाचे आहात. त्यामुळं रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असणं खूप गरजेचं आहे. रेशन कार्डची जर EKYC केली नसेल तर कृपया करून, भरपूर लाडकी बहिणींना एक माझं विनंती आहे की कृपया करून तुम्ही लाडकी बहिणींचा जर लाभ पाहिजे असेल, शेतकरी योजनेचा लाभ पाहिजे असेल, तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ पाहिजे असेल तर रेशन कार्ड अपडेट करून घ्या. कारण रेशन कार्ड अपडेट करायची तारीख ही 15 फेब्रुवारी आहे. 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत. जर तुम्ही रेशन कार्डची EKYC केली नाही तर तुमचं रेशन कार्ड हे बंद होणार आणि तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ इथं मिळणार नाहीये. लक्षात आलंय. परत वारंवार का सांगतोय, कारण तुम्ही आपली YouTube फॅमिली आहे, त्यामुळं तुम्हाला चांगलं सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. आधार कार्ड अपडेट करून घ्या. आधार कार्डवरचा पत्ता, बँकेतला पत्ता, आधार कार्डवरचं नाव, बँकेतलं नाव हे सेम करून घ्या, कारण ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, जे तुम्हाला पैसे येण्यापासून अडवत आहेत. लक्षात आलं. आता आपण बघूया ते कोणते 12 जिल्हे आहेत आणि पोस्टात पैसे येणार का. बघा, पोस्टात पैसे येणार आहेत. पोस्टात सगळ्यात महत्त्वाचा अगोदर पोस्टात आणि ज्या गव्हर्नमेंट बँका आहेत, सरकारी बँका आहेत, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, याच बँकेमध्ये सगळ्यात अगोदर पैसे येणार. त्यानंतर ICICI, ॲक्सिस, कोटक अशा इतर बँकेच्या ज्या खाते आहेत त्याच्यामध्ये पैसे येणार आहेत. आता तुम्हाला मी सांगितलं आहे तुमची बँक कोणती आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, पटकन कमेंट करा. जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तोपर्यंत कळणार नाही. आता आपण जिल्हे बघूया. बघा, जिल्ह्यांची जर सुरुवात बघितली तर ह्यावेळेस बघा जिल्ह्यांची सुरुवात अशी होणार आहे. सातारा, सोलापूर, सांगली, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, लातूर, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि इकडं रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा महत्त्वाच्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे. पुढे अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर इथपर्यंत हे जाणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं हे की आम्ही जे सांगितलं आहे ते सगळी माहिती तुम्हाला करून घ्या. तुमचा जिल्हा आणि तुमची बँक कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. काही प्रश्न असू द्या नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.